नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत BA प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या अभ्यासक्रमानुसार 2024-25 या वर्षामध्ये BA प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता आपण नवीन अभ्यासक्रम निर्माण केलेला आहे। या अभ्यासक्रमामध्ये राज्यशास्त्राची ओळख स्पष्ट करून देण्यासाठी इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल सायन्स असा हा अभ्यासक्रमाचा प्रथम पेपर आपण या प्रथम वर्षाच्या प्रथम सत्रातील विद्यार्थ्यांकरिता हा पेपर आयोजित केलेला आहे। या अभ्यासक्रमातील हा पेपर विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त समजला जातो। या अभ्यासक्रमातील या पेपरचा अभ्यास मागील तासिकेमध्ये करत असताना मागच्या तासामध्ये आपण स्पष्ट केलं की राज्यशास्त्राचं स्वरूप कशा प्रकारे विकसित होत आहे। या विकसित होणाऱ्या स्वरूपाचं विवेचन मागच्या तासिकेमध्ये आपण करत होतो। तदनंतर मागे जे आपण बघितलं की त्या अभ्यासामध्ये राज्यशास्त्राचा स्वरूप हे कशा प्रकारे विकसित झालेला आहे। हा विकास बघत असताना राज्यशास्त्राचं स्वरूप विशद करत असताना एक गोष्ट मात्र जाणवते की हा विषय समाजासाठी किती उपयुक्त आहे, सामाजिकदृष्ट्या या विषयाची कशी महत्त्वाची बाजू आहे, हा विषय खऱ्या अर्थाने सैद्धांतिकदृष्ट्या विवेचन करणं किती गरजेचं आहे आणि जे समाजामध्ये नागरिक राहतात, युवक राहतात यांच्यासाठी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। म्हणून समाजातील प्रत्येक नागरिकाने या विचारांचं समर्थन केलं तर समाजाचा विकास हा उत्तुंगप्रमाणे होईल अशी अपेक्षा व्यक्त करून मी परत या विषयाकडे वळतो। विद्यार्थ्यांनो, राज्यशास्त्रातील जेव्हा राज्यशास्त्राचा स्वरूप आणि विकास बघतो तर त्यामध्ये मागच्या तासिकेमध्ये आपण बघितलं की राज्यशास्त्राचा स्वरूप बघत असताना ज्या तत्वांचा, विचारांचा आणि सिद्धांताचा स्वीकार करून हा विषय विकसित झालेला आहे, त्या विकासामध्ये ज्या ज्या विचारवंतांनी ज्या ज्या गोष्टी स्वीकारल्या आहेत आणि त्या गोष्टीने या समाजामध्ये जे परिवर्तन निर्माण झालेलं आहे त्याचा उहापोह करणं अत्यंत गरजेचं आहे। विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे की एखादा महान व्यक्ती, महान पुरुष हा समाजाव्यतिरिक्त निर्माण होऊ शकत नाही। त्यांनी समाजामध्ये जे काम केलेलं आहे त्या कामाची जेव्हा आपण पोचपावती विद्यार्थ्यासमोर देतो तेव्हा तो विद्यार्थी या जडणघडणीतून घडत असतो। या विद्यार्थ्याला जेव्हा समाजाच्या प्रत्येक गोष्टींचं अनुकरण करण्याची संधी प्राप्त होत असते त्यावेळी त्या समाजामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्याचा स्वीकार कसा करावा याची सुद्धा चाहूल विद्यार्थ्यामध्ये, नागरिकामध्ये, युवकामध्ये, महिलामध्ये, प्रत्येकामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे। आणि म्हणून जेव्हा हा विषय एका विस्तारित स्वरूपातून बघतो तेव्हा या विषयाकडे बघण्याचा अँगल्स विद्यार्थ्यांचा कसा निर्माण झाला पाहिजे याकडे सुद्धा शिक्षकाने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे। असो, विद्यार्थी जेव्हा या समाजाचं चिंतन करतील, मनन करतील तेव्हा या समाजामध्ये जे जे परिवर्तन झालेले आहेत हे मानवतावादी दृष्टिकोनातून झालेली आहेत याची ओळख आपण राजकीय दृष्ट्या करून देणं गरजेचं आहे। मग विद्यार्थ्याच्या मनामध्ये असा एक प्रश्न निर्माण झाला पाहिजे, हा जो समाज आहे, या समाजातील जे नागरिक आहेत या नागरिकांचे कार्य काय आहे। हा जो समाज आहे या समाजातील जे नागरिक आहेत यांचे कर्तव्य काय आहे। हा जो समाज आहे या समाजातील जे नागरिक आहेत या नागरिकांचे संबंध कसे असावेत। हा समाज आहे या समाजातील जे नागरिक आहेत यांचे इतर नागरिकांसोबत, इतर देशासोबत, इतर राष्ट्रासोबत आणि इतर समुदायासोबत यांचे संबंध कशा असावेत याची सुद्धा अभ्यास करण्याची मेथड आहे। ही मेथड खूप सोपी आहे। या मेथडमध्ये जे काही राजकीय विचारवंत अभ्यास करून गेलेले आहेत त्यांच्या मेथडचा तुम्ही स्वीकार केला पाहिजे। मग प्लेटो असतील, आत्ताच मागच्या तासिकेमध्ये आपण बघितलं की प्लेटोने जो समाज होता, जे नगरराज्य होतं त्या नगरराज्याला एक आयडियल बनवण्याचा ध्यास प्लेटोने मनामध्ये ठेवला होता
त्या ध्यासानुसार त्यांनी काम करत होते, त्या ध्यासानुसार त्यांचं काम चालू होतं. मग त्या ध्यासानुसार जे राज्य निर्माण होत होतं, जे नगरराज्य निर्माण होत होतं, त्या नगरराज्यातील नागरिकांना त्यांनी पटवून सांगण्याचा प्रयत्न केला की हे जे नागरिक आहेत हे नागरिक आपोआप निर्माण झालेले नाहीये. या नागरिकामध्ये जी सक्षमता आलेली आहे, जी ताकद आलेली आहे, ही बहुसंख्यांची जी ऊर्जा आहे, ही ऊर्जा चांगले काम करण्यासाठी आलेली आहे, चांगले कार्य करण्यासाठी आलेली आहे. हे चांगले काम, चांगले कार्य, चांगलं विचार हे कसं ओळखायचं, हा सुद्धा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला पाहिजे. चांगलं काम, चांगलं कार्य, चांगली कृती कशाला म्हणावं, मी करतो ते काम योग्य आहे हे कधी पटवून सांगणार, याचा जेव्हा तुम्ही विचार करताल तेव्हा तुमच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होईल की मी करणारं काम हे चांगलं आहे आणि इतरांनी करणारं काम हे वाईट आहे. याची जेव्हा तुम्ही तुलना करताल खऱ्या अर्थाने तुम्ही राज्यशास्त्राचे अभ्यासक झालात. तुम्ही दोघांची तुलना करा. दोन माणसं चांगल्या समाजातले आयडियल माणसं पकडा. दोन माणसं पकडल्यानंतर एखादा विशिष्ट समुदाय घ्या. मागच्या तासिकेमध्ये मी सांगितलं की बदनापूर शहर घ्या. बदनापूर शहरामध्ये दोन श्रेष्ठ माणसं घ्या. पण श्रेष्ठ माणसं कशी निवडायची बघा विद्यार्थ्यांनो, तुम्ही एक प्रश्नावली तयार करा, एक 10-15 प्रश्न तयार करा. तो त्याच शहराचा नागरिक आहे का, त्या शहरामध्ये तो किती वर्ष वास्तव्य केलेला आहे, त्या शहरामध्ये वास्तव्य केल्यानंतर तो समाजामध्ये कशा प्रकारे वागतो, त्याच्या समाजाशी कसे घनिष्ठ संबंध आहेत, त्या व्यक्तीचे त्या समाजाशी जे नातं आहे तो कशा प्रकारे पूर्ण करतो, त्या समाजामध्ये तो राहत असताना इतर व्यक्तींसोबत तो कशा प्रकारे सादरीकरण करतो, सोबतच त्याची जे कामं आहेत त्या कामामध्ये सगळ्या व्यक्तींचं इन्व्हॉल्व आहे का याचा सुद्धा विचार करा. अशी एक प्रश्नावली तयार करा आणि त्या प्रश्नावलीमध्ये या प्रश्नांचे तुम्ही एक कोष्टक तयार करा आणि कोष्टक तयार केल्यानंतर त्यांच्या पूर्ण कामाचा एक सर्वे घ्या. बघा तुम्ही हे करून, आणि सर्वे घेत असताना जेव्हा तुम्हाला काही उणीव भासल्या, जेव्हा तुम्हाला काही काम वाईट वाटत असेल तेव्हा तुम्ही चांगल्या आणि वाईट याचा पहिल्यांदा फरक स्पष्ट करा. चांगला आणि वाईट हा फरक आपण कसा करणार हा सुद्धा विद्यार्थ्याच्या समोर प्रश्न आहे. हा प्रश्न कसा निर्माण होऊ शकतो, हा प्रश्न ज्या समुदायामध्ये तो जीवन जगतो त्या समुदायाचा पूर्ण 1-2-4 दशकामध्ये जो विकास झालेला आहे याची पडताळणी करा. 4 दशकांचा जेव्हा तुम्ही विचार करसाल तर 4 दशकामध्ये त्या समाजामध्ये काय परिवर्तन झालेत का. ज्या समाजाचं नेतृत्व एखादा व्यक्ती करतो आणि तो व्यक्ती करत असताना त्या व्यक्तीचं कार्य बघा, काम बघा, शैली बघा, तो काम करत असताना ज्या पद्धतीने तो काम करत आहे ते समाज उपयोगी आहे का याचा विचार करा. त्याचा गुणात्मक पद्धतीने करा, त्याचा संख्यात्मक पद्धतीने करा, त्याच्या नेतृत्वाने करा. प्रत्येक गोष्ट तुम्ही एक अप्रोचने करा. आणि हे करत असताना त्या समाजामध्ये जे परिवर्तन होत आहे त्या परिवर्तनामध्ये त्या व्यक्तीची खरी भूमिका कशी आहे याचं निरीक्षण करण्याचं काम विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे. मग ते कसं करणार, ते करण्यासाठी मेथडॉलॉजी स्वीकारा. ते स्वीकारत असताना विद्यार्थी हा इमोशनली नाही पाहिजे, भावनिक नाही पाहिजे, तो कोणत्याही विचाराला बळी पडणारा नाही पाहिजे. तुम्ही गेले त्या ठिकाणी संशोधन करताना घाबरलं नाही पाहिजे, ठामपणे निर्णय घेण्याची भूमिका घेतली पाहिजे. मग हे कसं घ्यायला पाहिजे, जो विद्यार्थी करतो, जो युवक करतो, जो नागरिक करतो त्याच्या मनामध्ये असे विचार कसे निर्माण होणार, या विचारांची उत्पत्ती निर्माण करून देण्याचंच काम राज्यशास्त्र करतं. तो विद्यार्थी निर्भीड असला पाहिजे, वास्तववादी विचारांचा अध्ययन करणारा असला पाहिजे, एखाद्या विचार प्रवाहाला बळी न पडता जो विचार तो स्वीकारला आहे त्या विचारांचा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह या दोन्ही दृष्टिकोनातून विचार करून पॉझिटिव्ह विचारांना समर्थन देण्याचं काम त्या नागरिकांना केलं पाहिजे. तरच तो विचार प्रवाह ठामपणे विकसित होतो. अशा विविध प्रकारच्या प्रवाहांचा स्वीकार जेव्हा तुम्ही समाजात करत आहात त्याच प्रकारे तुम्ही त्या नगरराज्यामध्ये सुद्धा करू शकता. त्याच पद्धतीने तुम्ही त्या गावामध्ये सुद्धा करत असाल, त्याच पद्धतीने तुम्ही एखाद्या वेगवेगळ्या गावांच्या समूहामध्ये सुद्धा तशा प्रकारचा तुम्ही सर्वे करू शकता. आणि असा सर्वे जेव्हा तुम्ही देशाबाबत करताल, राज्याबाबत करताल, राष्ट्राबाबत करताल,
विविध देशांच्या तुलनात्मक दृष्टिकोनातून अभ्यासातून करतात, तेव्हा राज्यशास्त्राचा विकास हा आज थांबलेला नाहीये. राज्यशास्त्राचा विकास हा व्यापक झालेला आहे आणि व्यापकत्व जेव्हा विद्यार्थी अभ्यासतील तेव्हा विद्यार्थी स्टेप बाय स्टेप टप्प्याटप्प्याने हा राज्यशास्त्राचा विकास अभ्यासतील. आणि जेव्हा विद्यार्थी हे अध्ययन करतील त्या अध्ययनामध्ये प्रत्येक विचारवंताच्या विचारांचं समर्थन सुद्धा करणं गरजेचं आहे. काही विद्यार्थी उदारवादी दृष्टिकोनाचे आहेत, काही विद्यार्थी मार्क्सवादी दृष्टिकोनाचे आहेत, काही विद्यार्थी अध्यक्षीय शासन प्रणालीच्या स्वीकाराचे आहेत, काही विद्यार्थी संसदीय शासन पद्धतीच्या स्वीकृतीचे आहेत. काही जणांना वाटतं की आम्हाला एकाधिकारशाही पाहिजे, काही जणांना वाटतं की लोकशाही पाहिजे, काही जणांना वाटतं आम्हाला अध्यक्षीय शासन पद्धती चांगली वाटते, काही जणांना वाटतं आम्हाला लोकशाही संसदीय शासन पद्धती चांगली वाटते, काही जणांना वाटतं की आम्हाला फक्त राजानेच काम केलं पाहिजे, काही जणांना वाटतं इथे जनतेने काम केलं पाहिजे, काही जणांना वाटतं इथं समाजात जे वर्ग आहेत हे नष्ट झाले पाहिजेत, काही जणांना वाटतं की या वर्गामध्येच आमचा न्याय आहे. अशा ज्या विचारसरणी निर्माण झालेल्या आहेत, या प्रत्येक विचारसरणींचा बारकाईने जर विद्यार्थ्यांनी अभ्यास केला तर तो समाज, तो राज्य, ते नगरराज्य, ते राष्ट्र याचे संबंध जेव्हा विद्यार्थी अभ्यासत तेव्हा विद्यार्थी म्हणेल की जे आम्ही अभ्यास करतो त्या अभ्यासातून आम्हाला हाच समाज पाहिजे. मग त्या समाजाची मागणी कशा प्रकारे करावायची याचे सुद्धा सूत्र आहेत, याचे सुद्धा नियम आहेत. म्हणून जो समाज आहे, जे नागरिक आहेत, जे राज्य आहे, या प्रत्येक नगरराज्याचा, राज्याचा जेव्हा तुम्ही तुलनात्मक दृष्टिकोनातून अभ्यास करता, अर्थात ज्या प्रकारे तुम्ही प्लेटोच्या विचाराने समाज अभ्यासला, ज्या प्रकारे तुम्ही प्लेटोच्या विचाराने नगरराज्य अभ्यासला, राज्य अभ्यासला, एक आदर्श राजा निर्माण करत होते, त्याच प्रकारचे त्याच काळातील त्यांचे शिष्य जेव्हा राज्याचा अभ्यास करता, जेव्हा समाजाचा अध्ययन करता, तेव्हा त्या विचारवंताचे सगळे विचार प्लेटो विरोधी दिसतात. असं का चित्र आहे? हे चित्र का वेगळं दिसतं? या चित्राचं जेव्हा तुम्ही बारकाईने विचार करता तेव्हा तुम्हाला समजेल की हे सिद्धांत जे आहेत ते सिद्धांत आहेत, हे विचार जे आहेत हे विचार आहेत आणि व्यवहार आहे तो व्यवहार आहे. सिद्धांत आणि व्यवहारामध्ये खूप मोठा फरक आहे. सिद्धांत माणूस मांडतो पण व्यवहारामध्ये तेच विचार स्वीकारतो का, याचा जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तुम्हाला प्लेटोपेक्षा अरिस्टॉटल हे चांगले वाटतील. मग प्लेटोपेक्षा अरिस्टॉटल कसे चांगले वाटतील? जेव्हा अरिस्टॉटलने ज्या प्रकारे प्लेटोच्या अकॅडमीमध्ये जवळपास 2 दशक म्हणजेच 20 वर्ष त्या प्लेटोच्या अकॅडमीमध्ये अध्ययन केले, सहवासात राहिले, सहवासात राहून त्यांनी नवीन अकॅडमी निर्माण केली आणि अकॅडमी निर्माण करत असताना ज्या पद्धतीची प्लेटोची अकॅडमी होती त्याच प्रकारची नवीन अकॅडमी निर्माण करून त्या अकॅडमीमध्ये त्यांनी जे विद्यार्थी पेरले, विद्यार्थी निर्माण केले, त्या विद्यार्थ्यांद्वारे त्यांनी नवीन शासन प्रणाली निर्माण करण्याचा प्रयत्न केला. बघा, जेव्हा प्लेटोच्या विचार प्रवाहामध्ये अरिस्टॉटल वाढतात आणि सॉक्रेटिसच्या विचार प्रवाहामध्ये प्लेटो वाढतात, या तिन्ही विचारवंतामध्ये फरक आहे विद्यार्थ्यांना. जेव्हा सॉक्रेटिस आपले विचार स्पष्ट करतो तेव्हा प्लेटो एकदम विरुद्ध विचार करतो आणि जेव्हा प्लेटो आपले विचार करतो तेव्हा अरिस्टॉटल एकदम विरोधी विचार स्पष्ट करतो. म्हणजेच प्रत्येक विचारवंताला आपल्या बुद्धीनुसार, ज्ञानानुसार आणि तत्वज्ञानानुसार आपले विचार स्पष्ट करण्याची भूमिका या शासक वर्गाला निर्माण करण्यासाठी प्रत्येकाला बुद्धी दिलेली आहे. प्रत्येकाला या बुद्धीचा चांगल्या पद्धतीने, वाईट पद्धतीने वापर करण्याचा हक्क दिलेला आहे. परंतु निसर्गतः ज्याला बुद्धी दिलेली आहे हे चांगले काम करण्यासाठी दिलेले आहे, वाईट काम बिलकुल करण्यासाठी दिलेली नाही आहे. याच्यातला फरक विद्यार्थ्यांनी समजून घेतला पाहिजे. हा फरक अशा प्रकारे समजून घेतला पाहिजे की जे आपण काम करतो, जे आपण कर्म करतो, जे आपण व्यवहार करतो, जे आपण कृती करतो, जे आपण चालीरीती, रूढी, प्रथा, परंपरा यांचं शिकवण देत असतो, या प्रत्येक गोष्टीमध्ये नीतिमत्ता असली पाहिजे असं प्रत्येक विचारवंताने सांगितलेलं आहे. मग ते प्लेटो असतील, अरिस्टॉटल असतील, मॅकॅव्हले असतील, हॉब्स असतील, रूसो असतील किंवा जॉन रॉल्स असतील, प्रत्येक विचारवंताने नीतिमत्तेला महत्त्व दिलेलं आहे. मग ही नीतिमत्ता असती कशी याचा सुद्धा विद्यार्थ्यांनी बारकाईने विचार केला पाहिजे. ही नीतिमत्ता सांगत असताना या नीतिमत्तेमध्ये सर्वात महत्त्वाचं परिवर्तन कोणामध्ये होतं? या नीतिमत्तेमध्ये जे विचार सांगितलेले आहेत त्या
विचारांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर त्या नीतिमत्तेमुळे फक्त व्यक्तीचा विकास होतो, व्यक्तीच्या सर्वांगीण गुणाचा विकास होतो. मग ते विचार आणि गुण कशा प्रकारे मोजावे लागतात याचा मोजमाप जेव्हा घेऊन बसतो आणि जेव्हा हे मोजमाप घेऊन बसल्यानंतर जेव्हा त्या तराजूमध्ये त्या व्यक्तीला ठेवलं जातं, त्या तराजूमध्ये ठेवल्यानंतर जेव्हा त्याच्या जीवनाचे पूर्ण काम आहेत, कार्य आहेत, कृती आहे याचा जेव्हा तराजूने विचार केला जातो, त्या तराजूमध्ये जेव्हा पारडं हे योग्य आणि अयोग्य या दोन्ही गोष्टीतून केलं जातं आणि योग्य आणि अयोग्य या दोन्ही गोष्टीतून करत असताना जे जे कामं केली आहेत त्या कामाचं जेव्हा वजन केलं जातं, त्या वजनामध्ये योग्य काम चांगले आणि वाईट काम अयोग्य दोन दृष्टिकोनातून जेव्हा तराजू ठेवलं जातं आणि त्या तराजूमधलं पारडं कोणतं वरती खालती होईल हे जेव्हा तो विद्यार्थी समोर आणून देतो, ते ज्ञान हे अस्सल दर्जाचं आहे, ते ज्ञान हे अव्वल दर्जाचं आहे. अशा प्रकारचं जेव्हा तुम्ही अभ्यास करताल तेव्हा या राज्यशास्त्राचा विकास झपाट्याने होणार एवढं मी सिद्ध करतो. धन्यवाद.